सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला साधारण जून महिन्यामध्ये मलेरियाचे 41 पेशंट आढळून आलेले आहेत आणि जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत 18 पेशंट आढळून आलेले आहेत. तर आणि तसंच डेंग्यूच्या संशयित आपण म्हणू शकतो की जानेवारीपासून आपल्याकडे 335 रुग्ण होते ज्यांना संशयित म्हणू शकू. पण एलायजा टेस्टनी जे आपण कन्फर्म म्हणतो ते तसे 35 रुग्ण आहेत. तसंच आजच्या घडीला शास्त्रीनगर रुग्णालय येथे मलेरियाचे 14 पेशंट ॲडमिट आहेत. आज ते सगळे स्टेबल आहेत आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात पण 6 पेशंट ॲडमिट आहेत, ते स्टेबल आहेत. आणि जसं म्हटलं डेंग्यूचे तिथे 3 पेशंट आहेत शास्त्रीनगरला जे NS1 पॉझिटिव्ह आहेत आणि रुक्मिणीबाईमध्ये 5 आहेत ते पण NS1 पॉझिटिव्ह आहेत. नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी पाण्याच्या बाबत काळजी घ्यावी. आपलं पाणी उकळून प्या. तसंच जो पाण्याचा साठा आहे तो आठवड्यातला 1 दिवस ड्राय डे असं समजून तो सगळा साठा रिकामा करावा आणि पुन्हा नवीन पाणी भरावं. आणि आमचे जे लोक सर्वेक्षण करण्यासाठी येतात ते वेळोवेळी आपल्याला असं सांगतच असतात, त्याप्रमाणे आपण जरूर याचं हे करा. पाण्यासंबंधी काळजी घ्या आणि तसंच पावसात उद्भवणाऱ्या इतर आजारांसाठी सुद्धा पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. तसंच खोकला, ताप यासदृश जर अशी काही लक्षणं आढळली तर आपल्या नजदीकच्या आपल्या KDMCच्या हॉस्पिटलमध्ये जरूर या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.